ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी रीडिंग रायटिंग येत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी मी ही स्पेशल सिरीज सुरू केली, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त 30 दिवसामध्ये इंग्रजी रीड आणि राईट करू शकाल. कसं आहे ना, तुम्हाला जर का ॲज आय टोल्ड यू ऑलरेडी इन द फर्स्ट व्हिडिओ की जर तुम्हाला इंग्रजी स्पीक करायचं असेल, बोलायचं असेल, तर सगळ्यात पहिला रूल हा असतो की भाई तुम्हाला इंग्रजी रीड करता आलं पाहिजे, इंग्रजी रीड करता आलं पाहिजे, इंग्रजी राईट करता आलं पाहिजे. ओके, तर इंग्रजी रीडिंग रायटिंग तुमची प्रॉपर नसेल तर तुम्ही इंग्रजी बोलू शकणार नाही. त्यासाठी तुमचा हा बेस पक्का करा या सिरीजच्या माध्यमातून. आणि मग ज्या विद्यार्थ्यांना रीडिंग रायटिंग जमतं पण इंग्लिश बोलायला जमत नाही, त्यांच्यासाठी माझ्या ऑनलाईन क्लासेस आहेत. ऑफलाईन जर राहता संभाजीनगरमध्ये तर संभाजीनगरमध्ये आपली ब्रांच आहे, या समोरासमोर बसून शिका. पण ऑनलाईन जर शिकायचं असेल, बिलकुल जबरदस्त मेथड नाही, ओके, फक्त 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश शिकायचं असेल तर तुम्ही आमच्या ऑनलाईन क्लासमध्ये एनरोल करू शकता. ओके, तर दर 15 ते 20 दिवसांनी माझी नवीन बॅच सुरू होऊन जाते. ओके, तर आज आहे आपला डे नंबर 1 आणि या डे नंबर 1 मध्ये खूप इम्पॉर्टंट आणि पहिला बेसिक गोष्ट शिकणार आहे, विच इज कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर्सला शिकणं. ओके, कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर्सला शिकणं. ॲज आय टोल्ड यू की इंग्रजी जर शिकायचं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे प्रोनाउन्सिएशन. ओके, प्रोनाउन्सिएशन हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. प्रोनाउन्सिएशन म्हणजे काय, मराठीमध्ये बघायचं झालं तर प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार. प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी उच्चार असतो, प्रत्येक अल्फाबेटचा काही ना काहीतरी उच्चार असतो. ओके, दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू सी हिअर इन डे नंबर 1. ज्या बुकमधून मी तुम्हाला शिकवतोय हे बुक जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे की कशा प्रकारे तुम्ही हे बुक बाय करू शकता. ओके, करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, आम्ही इन्फॉर्मेशन पाठवून देऊ, QR पाठवून देऊ, तुम्हाला पे करायचं आणि 7 दिवसाच्या आतमध्ये हे पुस्तक तुमच्या घरी तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी येऊन जाईल. ओके, तर आज आपण कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर शिकणार आहोत की काय आहे कॅपिटल लेटर, काय आहे स्मॉल लेटर. बिलकुल बेसिक, बिलकुल लहान, एकदम सुरुवातीपासून आपण सुरू करतो आणि अशी सिरीज आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठे भेटणार नाही. ओके, 10-10 मिनिटाचं लेक्चर असेल, जास्त काही नाही आहे. ओके, फक्त समजा तुम्ही, आणि मी म्हणेल वापस बघा, एकदा नाही दोनदा बघा, जेणेकरून समजसाल, प्रॉपर समजेल एखादी गोष्ट तुम्हाला. ओके, आता सगळ्यात मोठी गोष्ट, ॲज आय टोल्ड यू की देर आर अल्फाबेट. जसं मराठीमध्ये अ असतं, आ असतं, ई असतं, ओ असतं, ठीक आहे, क असतं, ख असतं. असंच इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा काही मूळाक्षर आहेत. मग त्या मूळाक्षराला इंग्लिशमध्ये ALPHABET अल्फाबेट असं म्हणतात. काय म्हणतात मी वापस लिहून दाखवतो. ALPHABET अल्फाबेट म्हणजे इंग्रजी भाषेमधले मूळाक्षरे. ठीक आहे, मग किती आहेत हे, तर इंग्रजी भाषेमध्ये 26 मूळाक्षरं आहेत, 26 अल्फाबेट्स आहेत. कोणकोणते तुमच्या सगळ्यांना माहिती, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. ओके, याच्या माध्यमातूनच तुम्ही इंग्रजी लिहिताना, बोलताना यांचाच वापर करसाल. ओके, आणि हे बेस आहे, हे समजलं ना की मग तुम्ही रीडिंग ऑटोमॅटिक शिकू शकता. ओके, आता आपल्याला या सिरीजमध्ये किंवा या लेसनमध्ये काय शिकायचं आहे, तर या लेसनमध्ये आपल्याला शिकायचं आहे की यांचा साऊंड काय होतो. भाई तुम्हाला अ तर माहीत झालं, पण अचा साऊंड काय हे माहीत झालं नाही तर तुम्ही रीड करू शकणार नाही. प्रत्येक अल्फाबेटचा डिफरंट साऊंड येतो, त्याला प्रोनाउन्स कसं करायचं, त्याचा उच्चार कसा करायचा, हे प्रत्येक अल्फाबेटपासून नवीन नवीन तुम्ही शिकू शकता. ओके, मी या साईडहून त्या साईडला जात असेल, सो कन्फ्यूज होऊ नका. ओके, तुम्हाला फक्त स्क्रीनवर फोकस करायचा आहे माझ्या. ओके, समजलं. आता नीट लक्षात घ्या, सगळ्यात पहिले आहे अल्फाबेट ए. आता तुमचं काम काय करायचं आहे, जर तुमच्याकडे बुक असेल तर तुम्हाला एका अल्फाबेटला जोरजोरात वाचून लिहायचं आहे. उदाहरणार्थ ए सेज अ, ए सेज अ, ए सेज अ असं बोलायचं आणि म्हणायचं आहे, जेणेकरून ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल आणि समजू शकाल चांगल्या प्रकारे. आता नीट लक्ष द्या, ए जे आहे या एचा उच्चार काय होतो भाई, एचा उच्चार होतो अ. जिथं पण तुम्हाला ए दिसेल सगळ्यात पहिले त्या ठिकाणी अ होतो. काही ठिकाणी ॲ सुद्धा होतो, हे लक्षात घ्या. अच होत नाही, ॲ सुद्धा काही ठिकाणी होतो. तुम्हाला समजावं लागेल की कोणत्या ठिकाणी ॲ घ्यायचं, कोणत्या ठिकाणी अ घ्यायचं, हे आपण बघूया. ओके, चला. बीचा काय साऊंड होतो, बीचा साऊंड होतो ब. ओके, या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. बी सेज ब. ठीक आहे, अशी प्रॅक्टिस करा जोपर्यंत समजत नाही, जोपर्यंत चांगल्या प्रकारे ग्रास्प करत नाही. ओके, त्यानंतर सी. सी ला काय प्रोनाउन्स करणार, सीचं प्रोनाउन्सिएशन आहे क.
क. ओके, डीचं प्रोनाउन्सिएशन आहे ड, ईचं प्रोनाउन्सिएशन आहे ए. ओके, त्याच्यानंतर एफचं प्रोनाउन्सिएशन आहे फ, त्यानंतर जीचं प्रोनाउन्सिएशन आहे ग. ज्या ज्या ठिकाणी जी दिसेल याचा अर्थ त्या ठिकाणी ग आपण बोलत आहोत. एच, एचचा उच्चार आहे ह. आय, आयचा उच्चार आहे एक्सक्यूज मी, आयचा उच्चार आहे ई. ओके, पुढे जेचा उच्चार आहे ज. ओके, केचा उच्चार आहे क. ठीक आहे, केचा उच्चार काय आहे क. एलचा उच्चार आहे ल. पुढे एमचा उच्चार आहे म. ओके, त्यानंतर एनचा उच्चार आहे न. ओके, त्यानंतर पुढे बघा ओचा उच्चार आहे ऑ, पीचा उच्चार आहे प, क्यूचा उच्चार आहे क्व, क व हे असं क, क अर्धन त्याला व, क्यूचा उच्चार. ठीक आहे, आरचा उच्चार आहे र, एसचा उच्चार आहे स. पुढे कोणते राहिले, टी, टीचा उच्चार आहे ट, यूचा उच्चार आहे अ, त्यानंतर व्हीचा उच्चार आहे व. ओके, डब्ल्यूचा उच्चार सुद्धा वच आहे, व्ही आणि डब्ल्यू दोघांचा उच्चार वच आहे. या ठिकाणी एक मिस्टेक आहे, एक्सचा उच्चार जो आहे तो आहे क्स, क्स. ओके, त्यानंतर वायचा उच्चार आहे य आणि त्यानंतर झेडचा उच्चार असणार आहे तुमचा झ. सी, आता इंग्लिशमध्ये काय असतं माहिती का, दोन प्रकारचे वाक्य असतात, दोन वाक्य नाही सॉरी, दोन प्रकारचे अल्फाबेट असतात. एक असतं कॅपिटल, ओके, आणि एक असतं स्मॉल. कॅपिटल म्हणजे काय, कॅपिटल म्हणजे मोठे, मोठे म्हणजे साईजनं पण मोठे असतात आणि त्यांचा ओहदा पण मोठा असतो मुळाक्षरांमध्ये. कधी वापरतो आपण, याचा वापर करतो सुरुवातीला, STARTING, स्टार्टिंगला. उदाहरणार्थ काहीही लिहित असाल तुम्ही तर सगळ्यात पहिला सेंटेन्स, पहिल्या सेंटेन्सचा पहिला अक्षर तुम्हाला कॅपिटल लिहायचा असतो आणि त्याच्या पुढे मग जे काही आहे ते सगळे स्मॉल लिहायचे असतात. ओके, स्मॉल बघूया आपण पुढे. ओके, अजून काय यूज होतो, अजून याचा यूज होतो जर एखादा प्रॉपर नाउन असेल, काहीतरी विशेष असेल. उदाहरणार्थ बाई गंगा नदी, तर गंगा, गंगा नदी ही स्पेसिफिक आहे. ओके, हा प्रॉपर आहे. माउंट एव्हरेस्ट. ओके, संयम सर कोणाचंही नाव असेल. ओके, लॅप, अजून HP, सॅमसंग, हे जे मेन प्रॉपर नाउन आहेत यावेळेस आपण तुम्हाला यांचा कॅपिटल कधीही काढायचा असतो. ठीक आहे, त्यानंतर अजून एक गोष्ट प्रत्येक वेळी कॉमन राहते ती म्हणजे आय. ओके, जर का सुरुवात आय पासून होत असेल किंवा आय सिंगल शब्द असेल, उदाहरणार्थ आय ॲम अ बॉय, तर आय या ठिकाणी मोठ्या याच्यामध्ये राहणार, काय कॅपिटलमध्ये राहणार. ठीक आहे, आणि हे जे आता आपण शिकले, ज्यांचं प्रोनाउन्सिएशन शिकलं, हे आहे कॅपिटल आणि याच्या खाली जे आहे हे आहे स्मॉल लेटर्स. हे लहानपण असतात, त्यांची इज्जत पण कमी असते. इज्जत कमी असते इन द सेन्स की यांचा वापर आपण प्रत्येक वेळी करत नाही. यांचा वापर जेव्हा जास्त प्रमाणामध्ये यांचाच वापर होतो. भाई एक कॅपिटल काढलं बाकी सगळे स्मॉल काढायचे असतात. एक कॅपिटल काढलं सुरुवातीला, बाकी सगळे स्मॉल पूर्ण पॅरेग्राफ संपेपर्यंत. वापस पॅरेग्राफ नवीन सुरू झाला, मोठं काढा, वापस बाकी सगळे स्मॉल. अशा प्रकारे जे आहे या स्मॉलचा यूज आपण करत असतो. ओके, आता स्मॉलमध्ये काय असतं माहिती का, मोस्टली सेम आहे, मोस्टली सेम. फॉर एक्झाम्पल फक्त एक चेंज आहे. काय, हे जी ए आहे ना, ए, हे ए चेंज आहे. या एचं होतं ॲ. पहिले आपण काय शिकलो, एक कॅपिटल असेल तर त्याचं उच्चार अ होतं. ओके, पण स्मॉल असेल तर त्याचा उच्चार ॲ होतं. या ठिकाणी प्रॅक्टिस करायची. ए सेज ॲ, ए सेज ॲ. त्या बुकमध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे, हे प्रॅक्टिस करायला सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे. अजून मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस PDF प्रोव्हाइड करेल फ्री ऑफ कॉस्ट त्या बुकसोबत, जे लोक बुक घेतील त्या लोकांसाठी. त्यानंतर ए सेज ॲ, ए सेज, ओके सॉरी, ए सेज ॲ अशी प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. त्यानंतर बघा, बी सेज ब, सेम आहे कॅपिटल सारखं. सी सेज क, सेम आहे. डी सेज ड, सेम आहे. ई सेज ए, सेम आहे. एफ सेज फ, जी सेज ग. ओके, त्यानंतर एच सेज ह, आय सेज ई, जे सेज ज, के सेज क, म्हणजे के म्हणजे क असं, सेज म्हणजे म्हणतो, के काय म्हणतो, क म्हणतो. ओके, पुढे आय सेज ल, एम सेज म, एन सेज न, हे तुम्हाला माहिती आहे, या लहान लहान गोष्टी, जास्त काही सीन नाही आहे. ओ सेज ऑ, पी सेज प, क्यू सेज क्व, पुढे आर सेज र, एस सेज स, टी सेज ट, सगळं सेम, सगळं सेम, फक्त एचं ॲ झालं. यू सेज अ,
व्ही सेज व, डब्ल्यू सेज सुद्धा वच ॲज आय टोल्ड यू कॅपिटलमध्ये सुद्धा, एक्स सेज क्स आणि शेवटी वाय सेज य आणि झेड सेज झ. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला कॅपिटल आणि स्मॉल लेटर्सची अल्फाबेटची प्रॅक्टिस आज करायची आहे. उद्या डे सेकंडमध्ये आपण घेणार आहोत ब्लेंड वर्ड. आता हे ब्लेंड वर्ड काय आहे हे तुम्हाला मी उद्या शिकवेल. आज आपण एवढंच कॅपिटल स्मॉलची प्रॅक्टिस करा. प्रत्येकाचा उच्चार काय होतो हे नीट लक्षामध्ये घ्या आणि त्यालाच उच्चार करायचा प्रयत्न करा. लक्षामध्ये घ्या, कारण जेव्हा जेव्हा या मुळाक्षरांनी सुरू होतील, भाई ए पासून सेंटेन्स एखादं वाक्य सुरू झालं किंवा एखादं वर्ड सुरू झाला तर लगेच एस एस ॲ तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे. जर बी पासून सुरू झाला तर ब हे पहिलं अक्षर त्याच्यामध्ये असणार आहे. ओके, हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, हे समजलं तर तुमचं काम बिलकुल जबरदस्त आहे. दॅट्स इट. अशा प्रकारे आपण शिकलो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अजूनपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आणि बेसिक टू ॲडव्हान्स इंग्रजी शिकायचं असेल, रीडिंग रायटिंग येते पण बोलता येत नाही, तर माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके, थँक्यू सो मच. बुक मागवायचं असेल हे तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी दिलेली आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये जा, बघा आणि मग वापस बुक ऑर्डर करा, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पूर्ण इन्फॉर्मेशन मी टाकलेली आहे कशा प्रकारे तुम्ही बुक ऑर्डर करू शकता. थँक्यू सो मच. विल सी यू इन द डे 2.